हाय गाईज, वेलकम टू आवर व्लॉग. तर आता आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहे इथे माथेरानला. जस्ट पोचलो आहे माथेरानमध्ये. थोडं गरमीचं वातावरण आहे. थोडं थंडीत आलं असतं चांगलं झालं असतं. फर्स्ट टाईम आम्ही आलो यार. आता बघू, थोडं एक्सप्लोअर करू. अजून मी एकटीच नाही आले, माझे कझिन्स वगैरे आलेत. मस्त दाखवते तुम्हाला नंतर. आता ते लोक थोडे बिझी आहेत, तर आपण एक्सप्लोअर करू थोडी बाकीच्या गोष्टी अजून. ओके, सी यू. Do you hear that? My sanity, about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. We crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender. Baby, slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise. गाईज, आम्ही एकटे नाही आलेलो आहे. आम्ही आमच्यासोबत एक हमाल पण आणलंय. सो आर यू रेडी? दिसतोय मी दिसतोय. नमस्कार नमस्कार. तुमचं पण काय सामान असेल तर द्या, माझ्या घाला डोक्यावर. बस तेवढं डोकंच बाकी आहे त्याचं. बाकी सगळं तर आम्ही पॅक करून ठेवलंय. ठीक आहे ना? गुस्सा तो ये. डोकं आणि पाय फक्त बाकी आहेत, बाकी सगळं बांधलं गेलंय. आता पायात पण त्याच्या बांधायचं आहे. हाय गाईज, तर आता आम्ही जस्ट एंटर केलो आहे. एंट्रीवर आहे आम्ही, तुम्ही बघू शकता माथेरान. तर फीज होती तिकडे येताना 50 रुपीज पर पर्सन होतं. एंट्री तिकीट आहे 50 रुपये एकाला. येस. इथं आल्यानंतर तुम्हाला कॅश घेऊन यावं लागेल, कारण ऑनलाईनची सुविधा नाही आहे. पार्किंग आणि एंट्री फी दोन्ही तुम्हाला कॅशमध्ये करावं लागतं. तर बघू आता पुढे एक टॉय ट्रेन म्हणून आहे. बघू ते चालू आहे की बंद आहे. होप्स चालू असेल तर वी विल एन्जॉय. चालू असेल तर आपण टॉय ट्रेनने जाऊया, कारण इथली टॉय ट्रेन खूप फेमस आहे. लांबून लांबून लोक येतात त्या टॉय ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायला. आपण तर जवळच सो लेट्स सी. तर मंडळी, आपल्याला लेट झाल्यामुळे टॉय ट्रेन तर काय भेटली नाही. नशीब खराब आहे आपलं. तर आता आपल्याला चालत जावं लागतंय. इथून जवळजवळ एक अर्धा तास तरी पुढे वॉकिंग आहे, चढान है. गाइस, हम माथेरान पहुंच गए हैं अभी. ये देखो हमारी पलटन पीछे. दिख भी नहीं. पलटन बहुत स्लो है, वेरी स्लो. हाँ, लेजीएस्ट पीपल इन अर्थ. ये देखिए, हमें लगा वीकेंड में जाएंगे तो ज़्यादा भीड़ रहेगा, बट यहाँ पे देखिए मंडे में कितना भीड़ है. सबने हमारे जैसा दिमाग लगाया है गाइस. सब मंडे को ही आ गए हैं. हमें लगा हम ही स्मार्ट है, बट ना. आल्या आल्या काय फिरायला नको, पहिलं खायला पाहिजे. गार गार काकडी आणि पेरूचा आस्वाद घेतला जात आहे. हे बघा, हे असं का तोंड केलं? मसाला, आय हेट मसाला. लोक मसाला टाकून खातात भरभरून. काहीच सेन्स नाही. गोड पेरू पाहिलेलं आणि ह्याच्यावर मिरची टाकून. जगा वेगळी कोणचल. हा, सेम सेम सेम.
ये घोडा देखिए गाइस, कितना झकास आहे. आंब्याचं कोय होतं तो ना, तो असं हाताने असं असं करतो. कोण? असं त्याला येत नव्हतं ना तोंडाने खायला. लेट्स ड्रिंक सम लिंबू पाणी गाइस. अरे गाईड काहीतरी विचारताय, सांगा गाईडला उत्तर द्या. तिचं ऐकून ही तर चालायच्या रस्त्या. काय काय आम्ही बघतो. कोणाला काय माहिती नाहीये, गाईडला पण माहिती नाहीये. गाईड पण नवीन आहे, गाईड पण पहिल्यांदाच आले. चला सांभाळून घ्या गाईडला. अंगात आले, अंगात आले. यहाँ से मैं छलांग लगा था, लेकिन ऊंचाई बहुत है, इसलिए मैं यहाँ से नहीं जा रहा हूँ. वीडियो कॉल करूँगा तुला. बियर ग्रिल्स को ढूंढ रहे हैं हम. इधर ही गई होगा. क्या लग रहा है होस्ट? पहला पॉइंट देखा आपने, कैसा लग रहा है? वाव, व्हाट अ व्यू गाइस, सो मेमोरी. हो व्हॉट अ व्यू. वा वा वा. हो, ते सफेद सफेद बर्फ दिसतंय तुम्हाला पडलेलं. माथेरानमध्ये बर्फ पण पडतात, कॅन यू इमॅजिन? ते पण उन्हाळ्यामध्ये. म्हणून इथं जरा थंड वाटतं जास्त, माहिती. येस येस, बर्फ. चला शेख साहेब चला. वल्ला हबीबी, आता सरळ सरळ पटकन पटकन जाते. दुबई से आती जाते माथेरान को. ठीक है. बकरी के दूध का चाय पीते तुम? क्या लगती? अच्छा बकरी का कॉफी पीते तुम? ओ, दुबई में ऐसा होती. तुम तुम्हारा ऊंट क्यों नहीं लाती? हमारे दो टांगा है ना, नहीं तुम तुम्हारा ऊंट क्यों नहीं लाती? हमारा ऊंट वो दुबई में रहती, इधर के घर में इसको नहीं जमती. तुम तुम्हारा ऊंट लाया होती तो हम बैठ के जाती. तो तुम ऊंट और तुम दोनों घोड़े पे बैठ के जाती. वो इधर के घर में उसको नहीं जमती. और इधर किधर गर्मी होती, इधर तो मस्त ठंडगार लगती. वो हमारे ऊंट को ऐसे की हवा जमती नहीं देती. हे चला बाळांनो, चला कांबळे फॅमिली चला. हो कांबळेज. येस. तर तुला घेऊन आलं न घेऊन आलं तसंच वाटायला तुला. सारखंच. तूच घेऊन चल त्याला, तूच घेऊन चल. चल तूच घेऊन चलत. जान फूक दो उसमें जरा. अरे पण हाय काय नाही सारखं काय वर? चलो तुमको दिखाता है. आपल्याला काय बघायचंय वर काय? एक तास वॉकिंग करत आपण फायनली पोहोचलोय माथेरान. शेवटच्या स्टॉपवर ते माथेरान रेल्वे स्टेशन आहे. इथून आपल्याला बाहेर मार्केटचा परिसर लागतो. स्टेशनच्या बाहेरच इथे मार्केटचा परिसर आहे. इथे आपल्याला यशवंत साहेब आहे आणि बाकीचे आहेत ते हॉटेल्स आहेत, तिथे तुम्ही स्टे वगैरे करू शकता स्टेशनच्या बाहेर. हां, तर हे इथे तुम्ही बघू शकता, हे सगळे थकलेली माकडं आणि असे आपले होस्ट बघा. सुरुवातीला एकदम जोश होता याच्यामध्ये, तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल कशी बोलत होते एकदम फटाफटा फटाफट फटाफट. इथे आल्यानंतर इथं सगळं खुश झालेलं आहे, एकदम खुश. बोलायची ताकद नाही उरलेली आहे. काय म्हणताय होस्ट, बोला जरा काहीतरी. हो मॅडम, सनलाईट पाहिजे होतं तुला, आहे ना? सनलाईट साठी इकडे आलोस तू. तर आता आपण इथे येऊन थोडा आराम करतोय, फ्रेश होतोय, थोडं पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर आपण आता पुढे जाऊया. जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण एक्सप्लोअर करू. काय काय गोष्टी अजून आहेत तिथे आजूबाजूला ते आपण पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या तुम्ही जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल या मे आणि या जूनच्या पिरियडमध्ये, तर तुमच्यासाठी थोडा हेल्पफुल होईल की इथे आल्यानंतर काय काय गोष्टी पाहायच्या, कुठे कुठे फिरायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येईल. जायचं का पुढे? आय एम डन गाईज. नाही अजून नाही, आता तर चालू झालं. नाही इथे खूप सारे रूम आहेत. मी थोडे पैसे घरून स्वतःसाठी सेल्फ पीस साठी थोडं एक रूम घेऊन आराम करते. यू कॅरी ऑन.
आज तुमचं काम आहे. नाही नाही नाही. मी तर फिरायला आले, आज त्यांचं काम आहे. तू माझा का व्हिडिओ काढताय? ध्यान से देखिए इन चेहरों को. गौर से देखिए. यही वो ट्रेन होते हुए भी चलते आए हैं. हाँ, श्रीमान. ट्रेन का टाइम टेबल गलत पड़ने वाले. अशा एका जगाची कल्पना करा जिथे रस्त्यांवर गाड्यांचा हॉर्न नाही, ट्रॅफिकचा गोंधळ नाही आणि हवेत काळा धूर नाही. असं जग आजच्या काळात अस्तित्वात असणं अशक्य वाटतं ना. पण भारताच्या एका कोपऱ्यात असं एक शहर आहे जिथे गेल्या 100 वर्षात आजपर्यंत कोणत्याही गाडीला प्रवेश मिळालेला नाही. ते म्हणजे माथेरान, ज्याचा शाब्दिक अर्थ आहे माथ्यावरील जंगल किंवा डोक्यावरचे जंगल. या जागेचा शोध लागला आजपासून सुमारे 250 वर्षांपूर्वी, म्हणजेच 12 मे 1850 रोजी. ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यूज मॅलेट हे या भागात ट्रॅकिंग करत असताना त्यांना या निसर्गरम्य पठाराचा शोध लागला. ब्रिटिशांना मुंबईच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी हे हक्काचं थंड हवेचं ठिकाण मिळालं, पण इथे पोहोचणं खूप कठीण होतं. म्हणूनच 1907मध्ये सर आदमजी पीरभार यांनी आपल्या अथांग प्रयत्नातून आणि स्वखर्चाने नेरळ माथेरान लाईट रेल्वे म्हणजेच आपली लाडकी टॉय ट्रेन सुरू केली. आज ही टॉय ट्रेन माथेरानची ओळख आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. माथेरानला येण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा काळ सर्वोत्तम आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यातून येत असाल तर नेरळ स्टेशनपर्यंत ट्रेनने आणि तिथून पुढे टॉय ट्रेन किंवा टॅक्सीने दस्तुरी नाक्यापर्यंत पोहोचू शकता. दस्तुरी नाक्यावर गाडी पार्क करून पुढे तुम्हाला पायी किंवा घोड्याने प्रवास करावा लागेल. खंडाळा पॉइंट माथेरानच्या मुख्य बाजारपेठेपासून अत्यंत जवळ सुमारे 15 मिनिटांच्या अंतरावर असलेला खंडाळा पॉइंट. या पॉइंटवरून समोरच असलेला खंडाळा घाट आणि सह्याद्रींच्या पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. येथून प्रबळगड आणि कर्जतचा परिसर स्पष्टपणे पाहता येतो. माकडांचा वावर येथे खूप जास्त असल्याने पर्यटकांना आपल्या सामानाची काळजी घ्यावी लागते. तो बघा हा जो डोंगर आहे तो समोसा करपलेला दिसतोय, ते ॲक्च्युली काळं नाही आहे, ती हा जो ढग दिसतोय तुम्हाला, या ढगाची सावली पडते तिकडे आणि ते हळूहळू कमी व्हायला ती दिसतंय नीट. खालून काढणं तसंच खालून काढले. इथे बघा हा जो समोसा आहे तो पूर्ण करपलाय. माथेरानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री म्हणजेच वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारच्या खाजगी किंवा व्यावसायिक वाहनांना जाण्यास बंदी आहे. त्यामुळे येथील हवा अत्यंत शुद्ध, ताजी आणि प्रदूषणमुक्त आहे. गाड्या नसल्यामुळे इथे वेगवेगळे पॉइंट्स फिरण्यासाठी आपल्याला घोडे किंवा हातगाडीचा वापर करावा लागतो, ज्यांचे दर जवळजवळ 1000 ते 1500 रुपये दरम्यान आहे. ज्यात काही महत्त्वाचे 5 ते 6 पॉइंट्स तुम्ही फिरू शकता. इथलं जीवन आजही घोड्यांच्या टापांवर आणि माणसांच्या पायावर चालतं. येथील स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा म्हणजे पर्यटन. शार्लोट लेक हे माथेरानमधील एकमेव आणि सर्वात महत्त्वाचे पाण्याचे साठे. या तलावाच्या उजव्या बाजूला लॉयसा पॉइंट आणि इको पॉइंटकडे जाणारे रस्ते आहेत.
इथल्या बाजारात मिळणाऱ्या अस्सल चमड्यांच्या वस्तू, कोल्हापुरी चपला आणि प्रसिद्ध माथेरानची चिक्की पर्यटकांचे खास आकर्षण आहे. हे ठिकाण अतिशय शांत, निसर्गरम्य आणि हिरवेगार आहे. तलावाचे स्वच्छ पाणी आणि आजूबाजूला असलेली घनदाट झाडे यामुळे मनाला एक वेगळीच शांतता लाभते. पक्षीप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे, कारण येथे अनेक दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. इको पॉइंट. माथेरानमधील सर्वात मजेशीर आणि लोकप्रिय पॉइंट म्हणजे इको पॉइंट. शार्लॉट लेकच्या अगदी जवळ हे ठिकाण आहे. जसे की याच्या नावावरूनच समजते, या पॉइंटचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रतिध्वनी. येथील खोल दरी आणि समोर असलेल्या प्रचंड खडकाळ डोंगरांमुळे जेव्हा तुम्ही दरीच्या दिशेने तोंड करून मोठ्याने ओरडता, तेव्हा तुमचाच आवाज काही सेकंदात डोंगरांवरून आदळून स्पष्टपणे इको होऊन परत ऐकू येतो. पडते. जाऊ द्या डायरेक्ट ऐरोली. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात जिथे आपण कॉन्क्रीटच्या जंगलात हरवून गेलोय, तिथे माथेरानसारखी जागा आपल्याला पुन्हा एकदा श्वास घ्यायला शिकवते. या सिनेमॅटिक प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग. इंस्टाग्रामवरती एवढे रील चालू आहेत, लोक जो हे किजवे बघायला भंडारदऱ्याला चाललेत, पण आपल्याला इथंच दिसले रे माथेरानमध्ये. हां, लोक एवढं लांब जातात माहिती आहे भंडारदऱ्याला. भंडारदरा करून एक जागा आहे लांब. कोणतं आलं